विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कालपासून जसा रिझल्ट तुम्हाला मिळालाय ना, तर बऱ्याच मुलांच्या अभ्यासावर परिणाम झालाय. ओके. बऱ्याच लोकांना वाटतं, की मनासारखे मार्क मिळालेले नाहीयेत. अजून थोडे मार्क पाहिजे होते. अजून थोडे. ओके. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर समजा 87 स्कोर झाला असेल. समजा किती झाला असेल? 87. तर असं वाटतंय ना, की अजून 3 मार्क पडले असते तर 90 स्कोर झाला असता. मी तुम्हाला सांगू का, की हे एकदम चुकीचं आहे. मला म्हणायचंय काय बघा, की आपल्या ना अपेक्षा कधी थांबतच नाहीत. सीईटीला सांगतो 99 पर्सेंटाइल पडले तरी मुलं नाराज असतात. का? 99 ला पी-आय-सी-टी मिळत नाहीये. पण मुलींच्या मध्ये कमीच तर मिळेल ना. तर 99.56 मिळाले तरी मुलं नाराज आहेत. पी-आय-सी-टी मिळतोय पण सी मिळत नाहीये. बाळांनो मी तुम्हाला सांगतो. मला हा व्हिडिओ बनवायची अतिशय गरज वाटली. रिझन काय? की तुम्ही चुकताय इथं. तुम्ही तुमचं मन शांत ठेवलं पाहिजे. प्लीज प्रयत्न करा. अवघड आहे मी मान्य करतो. पण रिझल्टला डोक्यातून बाहेर काढा. मला त्या रिझल्टमुळं काय झालेलं दिसतंय ते मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. तुम्ही सध्या इथं आहे. ओके. तुम्ही सध्या 110 आणि 120 च्या मध्ये स्कोर करताय. ओके. पण मध्येच रिझल्ट लागला. ओके. बोर्डचा रिझल्ट लागला. आता या रिझल्टमध्ये तुमचा स्कोर जर 60 प्लस असेल पर्सेंटेजमध्ये तर निवांत राहा. ओके. 60 पेक्षा कमी आहे, पण ग्रुप क्वालिफाय होतोय ना, तरी निवांत राहा. मी तुम्हाला असं वाटेल, की चुकीचं काहीतरी सांगतोय. नाही, मी निवांत राहा का सांगतोय ते नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आहात इथं. तुम्ही जर तणाव घेतला, तर माझं ऐका. तुम्ही तणाव घेतला, तर याच्यात तुम्ही 20 ते 30 मार्कांनी कमी येऊ शकता आणि 200 पैकी तुम्ही इथंच अडकून राहू शकता आणि एवढ्या मार्काला तुम्हाला 90 टू 95 याच्यामधलं पर्सेंटाइल मिळेल. याच्यामधलं पर्सेंटाइल मिळेल. आणि पण तुम्ही जर अगदी शांत चित्तानं मनातला रिझल्टचं टेन्शन बाजूला ठेवलं, स्टडी प्लॅन तयार केला, तो एक्झिक्यूट केला, त्याप्रमाणे अभ्यास केलं, त्याप्रमाणे तुम्ही सगळे तुमचे डाउट्स क्लिअर केले, एक्झामचे पेपर सोडवले, मन शांत ठेवलं आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मी तुम्हाला सांगतो नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. तुम्ही 5 मिनिटं सकाळी उठल्या-उठल्या मेडिटेशन करायचं. मी म्हणतो तसं मेडिटेशन करायचं. श्वास 2-3 वेळा घ्या, आत घ्या, सोडा शांतपणे आणि सांगा आपल्या मनाला, युनिव्हर्सला सांगा, की मला सीईटीचा पेपर हा चांगलाच गेलेला आहे. माझा पेपर चांगला गेलेला आहे. माझे मार्क्स खूप चांगलेले आले आहेत. माझी रँक, पर्सेंटाइल मला माझं ड्रीम कॉलेज मिळालेलं आहे. असं रोज तुम्ही काय करा, म्हणतो ना आपण मॅनिफेस्ट करा. मॅनिफेस्टेशन. मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात तो अनुभव घेतलाय. घेतलेला आहे. नक्की घेतलाय लक्षात घ्या आणि प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो पुढचे 10 दिवस तुम्ही असं केलं आणि फक्त 10 स्कोर इन्क्रीज होऊ दे. तुम्ही 130 प्लस कडे गेला तर तो 99.4 प्लस कडे जाईल स्कोर. मग केवढा फरक आहे? केवढा फरक आहे? प्रचंड फरक आहे. मग सर आता करू काय? करायचंय काय? तर पहिली गोष्ट म्हणजे आता रिझल्ट लागलेला आहे ऑनलाईन. ओके. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मागवायच्यात फोटोकॉपीज. होय. तुम्ही टेक एस्पायर या चॅनलवर डिटेल व्हिडिओ येईल त्याच्याबद्दल, फोटोकॉपीज बद्दल किंवा आला पण असेल. तो व्हिडिओ बघून घ्या. तर फोटोकॉपीज मागवून घ्या. रिव्हॅल्युएशन, रीचेकिंग आपल्याला कळणारच नाही. नो चेंज म्हटल्यावर काय कळणार आहे? पण फोटोकॉपी जर मागितल्या तर आपल्याला कळेल, की आपलं बरोबर आहे पण चूक दिलंय. म्हणजे आपण अपील करू शकतो. फोटोकॉपीज पहिल्यांदा मागवून घ्या. बरं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, की तुमचा फुल फोकस हा फक्त आणि फक्त सीईटीवर पाहिजे. फक्त आणि फक्त सीईटी आणि इथं आता तुम्हाला कुठलाही तणाव नाहीये. ओके. कुठलाही दुसरं ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचा नाहीये. पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त सीईटी. प्रत्येक सब्जेक्टला व्यवस्थित वेळ द्या. तुम्ही अगदी जबरदस्त बाउन्स बॅक करू शकता. ह्या 15 दिवसात आता तुम्ही म्हणाल, "सर 15 दिवस कुठे?" मला वाटतं, की आज 5 तारीख आहे. बरोबर आहे. 3 तारखेला रिझल्ट लागला. आज 5 तारीख आहे का? नाही, 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 नाही. आज 4 तारीख आहे. अरे 4 तारीख आहे म्हणजे 1 दिवस वाढलाच की आणखीन म्हणूया आपण. मग 4 तारखेपासून 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 8 दिवस ते पहिल्या अटेम्प्टसाठी आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणूया आपण. तुम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणता, चला मी पण म्हणतोय. 8 दिवस आहेत. पण असं नाही होणार, की तुमचा 12लाच नंबर येईल म्हणून. काहीचं 13, 14, 15 ला येईल. 15ला नाही आला, डायरेक्ट 18ला येईल. मग आहेत की 10-12 दिवस आहेत ना. याच्यात फक्त रिव्हिजन करायचे आहे, ओन्ली रिव्हिजन करायचे आहे. शांतपणे. मला सगळे टॉपिक रिवाईज करायचे आहेत. आता मी क्लिअरली सांगतो. तुम्हाला टार्गेट काय देतोय बघा. पहिली गोष्ट म्हणजे 75 टॉपिक्स आहेत. ओके. आपल्याला 75 टॉपिक आहेत आणि असं इमॅजिन करूया की 10 दिवस मिळतायत. मग 10 दिवस जरी मिळाले तर रोज मला 7 टॉपिक रिवाईज करायचे आहेत.
आता कसं करावं लागेल? बरं यातलं मी तुम्हाला सांगतो, की यातले ना 25 टॉपिक बाजूला काढून टाकूया आपण. 25 टॉपिक बाजूला करून टाकूया, मग 50 टॉपिककडे जाऊया. ओके. हे कुठले 25 टॉपिक आहे सांगतो. मी तुम्हाला सांगतो, हे 25 टॉपिक मोस्टली केमिस्ट्री मधले आहेत, की ज्याचे फुल लेंथ टेस्ट तुम्ही देताय. ज्याच्या फुल लेंथ टेस्ट तुम्ही देताय हे लक्षात घ्या. हे मोस्टली टॉपिक कशामधले आहेत लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये. बरं फिजिक्स मधले 5 ते 6 टॉपिक तुम्ही स्किप केलेत लक्षात घ्या. 5 ते 6 टॉपिक ओके. तुम्हाला नाहीच करायचे एकदम लेंथी आहेत सोडून द्या. पण पहिले 5-6 टॉपिक इम्पोर्टंट आहेत. ओके. ईएमआय, एसी सर्किट खूपच इम्पोर्टंट आहे. ड्युअल नेचर केलंय तुम्ही. स्ट्रक्चर ऑफ एटॉम मॉलिक्युल्स न्यूक्लिअर केलंय. मग तसं बघितलं तर मी तुम्हाला सांगतो ऑप्टिक्स अवघड वाटतंय तात्पुरतं राहू दे. ओके. बहुत महत्वाचं 11th मध्ये 1-2 टॉपिक अवघड आहेत. राहू दे लक्षात घ्या. आपण मॅथ्सवर फोकस वाढवा. मॅथ्सचे बरेचसे टॉपिक रिवाईज करा. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या, की फिजिक्सचे जे लेंथी टॉपिक आहेत, पर टॉपिक 3 मार्क्सला आहे बरं का. एका टॉपिकला 3 मार्क आहेत. मग पहिले मी जर 8-10 टॉपिक जरी केले, तर तुम्ही 30 मार्काचा परफेक्ट अटेम्प्ट करू शकता. ओके. महत्वाचं काय, की तुम्हाला काय करायचंय, की तुमचा स्कोर वाढवायचा आहे आणि त्यासाठी एकच उपाय करायचा आहे. सध्या जे क्रिएट झालेलं टेन्शन आहे, हे पहिला दूर करा. नेहमीसारखा आनंदी चेहरा हवाय. हो, कुठलाही तणाव घेऊ नका आणि आयुष्यात मी तुम्हाला सांगतो, आजच मी तुम्हाला सांगतो. ॲक्चुअली काल बरं का लक्षात घ्या बाळांनो. काल लग्नपत्रिका घेऊन आमची एक स्टुडंट आली होती लक्षात घ्या आणि तिनं मी तुम्हाला सांगू का? तिला मी विचारलं बरं का, की "तू इंजिनिअरिंग कुठून केलंस?" बघा 12 वर्ष जुनी स्टुडंट होती बरं का. ती म्हणली, "तुम्हीच की मला सर सांगितलं केबीपी सिव्हिल घ्यायला." मग 12 वर्षापूर्वी मी त्या स्टुडंटला सिव्हिल घ्यायला लावलं होतं. ओके. मी तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंग वगैरे तिनं कंप्लीट केलं आणि मला सांगताना आनंद होतोय, की ती गव्हर्नमेंट जॉब करते. चांगल्या पोस्टवरती आहे आणि प्रामाणिकपणे कष्ट घेतलेत बरं का. प्रामाणिकपणे कष्ट घेतलेत. एकाच वर्षात, एकाच महिन्यात सिलेक्शन झालेलं नाहीये. 2-3 वर्ष स्ट्रगल केलाय, पण सिलेक्शन झालं. मग आज तो लग्नपत्रिका स्वीकारतानाचा आनंद वेगळाच होता. बरं मी काय म्हणतोय 12वीत त्या स्टुडंटला नव्हते जास्त मार्क पडले, थोडे कमीच होते. मग मी त्यांना पालकांना काय म्हटलं होतं, त्यांची त्यावेळची आर्थिक परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नव्हती. मग पुण्यात जाऊन कुठलंतरी साधं कॉलेज घेण्यापेक्षा केबीपी काय वाईट आहे? आणि सिव्हिलला आम्हाला टी-एफ-डब्ल्यूएस थ्रू ॲडमिशन मिळालं. टी-एफ-डब्ल्यूएस थ्रू. ओके. मग मुद्दा असा महत्वाचा काय, की बोर्डचे कमी जास्त मार्क तुमच्या करिअरवर काही एवढा इफेक्ट करणार नाहीत बाबा. नाही करणार. नाहीत करणार लक्षात घ्या. हां, पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. क्लास इम्प्रूव्हमेंटचा मनात जर विचार आला असेल, ओके, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, क्लास इम्प्रूव्हमेंटची एक्झाम द्यायची असेल तुम्हाला, चला ठीक आहे, नाही 50% मार्क पडले, सर द्यायचीच आहे क्लास इम्प्रूव्हमेंट. मग तरी देखील पुढचे 10 दिवस त्याचा विचार सुद्धा करू नका. सीईटीवर फोकस ठेवा. मी क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला नक्की हेल्प करेन, जर करायचंच असेल तर. पण आता कळालं तुम्हाला, की पुढचे 10 दिवस खूप महत्वाचे आहेत आणि मी रिक्वेस्ट करतोय, की तुम्ही अर्ली सेलिब्रेशन कुठल्याही गोष्टीत करू नका. मी भरपूर अनुभव घेतला दरवर्षी. बोर्डला चांगले मार्क पडलेत, जोरात केलं सेलिब्रेशन. सीईटीला कमी पडतायत. ओके. सीईटीत कंपॅरिझन केलं, एकाला कमी तुम्हाला सांगितले बऱ्याच वेळा एक्झाम्पल दिलंय. मग एका स्टुडंटला आय थिंक 154 होतं आणि एकाला 148 स्कोर होतोय. ओके. सीईटीचा स्कोर. सेलिब्रेट करायचं नाही. या स्टुडंटला 98.9 पर्सेंटाइल पडले होते. ओके. आणि या स्टुडंटला 99.5 होतो मिळाला. असं कसं? अहो शिफ्ट वाईज डिपेंड असते ते. म्हणजे मी कळालं का? काय उपयोग झाला अर्ली सेलिब्रेशन करून शेवटी या स्टुडंटला जास्त पर्सेंटाइल मिळालं. मग मुद्दा असा आहे सेलिब्रेशन करायचं ना, आपल्यासाठीच करायचंय. कंपॅरिझन करू नका असं करा असं म्हणत नाहीये मी लक्षात घ्या. पण आता बोर्डला 1-2, 4 मार्क कमी पडले म्हणून निराश व्हायची काही गरज आहे का? नाही आहे लक्षात घ्या. तुमचे 10 दिवस तुम्ही जर युटिलाइज केले, तर सीईटीत आपल्याला चमत्कारच घडवायचा आहे लक्षात घ्या. आणि क्लिअरली मार्कांची बेरीज वगैरे सगळं जाऊ दे. सगळ्यात महत्वाचं आता तरी मी काय म्हणतोय बघा, फक्त एक मॉक टेस्ट द्यायची असेल तर द्या. नाहीतर राहू दे. राहू दे. सध्या मोठा प्रॉब्लेम काय, की आपल्याला मॅथ्सचा अभ्यास वाढवायचा आहे. होय. मॅथ्समध्ये मोठा इश्यू होतोय टाईम मॅनेजमेंट. आता काय होतंय शॉर्टकट, ट्रिक्स, जुगाड एक्झाममध्ये एवढ्या उपयोगी पडत नाहीत हे तुम्ही पण बघितलं. हां, तुम्हाला ट्रॅडिशनल मेथड ही आलीच पाहिजे. ओके. शॉर्टकट्स आले पाहिजेत मान्य करतोय, पण ते शॉर्टकट्स उपयोगी पडेना झालेत. तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मी बऱ्याच मुलांशी बोलल्यानंतर हे बोलतोय मी लक्षात घ्या. म्हणजे मी पण इंटेन्शन शॉर्टकटचे 14 व्हिडिओ दिलेत लक्षात घ्या. हां, ते प्रश्न ॲज इट इज नाही आले परीक्षेत. मान्य करतोय मी. एखाद दुसरा चुकून आला पण असेल लक्षात घ्या. पण प्रश्न आलेले सोपे असतात. आपल्याला क्लिक व्हायला पाहिजेत. मग अभ्यास वाढवला पाहिजे. तुम्ही मॅथ्सचा अभ्यास वाढवा. फिजिक्समध्ये काही टॉपिक भीती वाटत तर बाजूला ठेवून द्या. सिलेक्टेड टॉपिकचा अभ्यास वाढवा. जवळ-जवळ तुमचे 12 टू 15 टॉपिक तर व्हायला पाहिजे 24 पैकी. ओके. म्हणजे तुम्ही अगदी 40 पर्यंत अटेम्प्ट करू शकताय. होय. मी तुम्हाला सांगतो 30 ते 40 मार्काचा अटेम्प्ट म्हणजे चांगला अटेम्प्ट म्हणजे ग्रेट स्कोर आहे लक्षात घ्या. आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा
तुमचा तर स्कोर होतोय चांगला आणि मॅथ्समध्ये अभ्यास वाढवायचा आहे. मग ह्या गोष्टी पुढच्या 10 दिवसात करा. त्यामुळे तुम्ही सांगू का, मी एक मुलगा मला म्हणला, की "सर, खूप कसं तरी होतंय. मम्मी-पप्पा नाराज आहेत बोर्डच्या एक्झाम नंतर, पण माझा त्यामुळे अभ्यास होत नाहीये." मी त्याला सरळ सांगितलं, की "पहाटेपासून रात्री 10-11 पर्यंत क्लासमध्ये बसून अभ्यास कर. पुढचे 10 दिवस डेडिकेटली कर." त्यांनी मान्य केलं 2 वर्ष टाईमपास केला म्हणून. 2 वर्ष त्रास दिला या मुलांनी मला लक्षात घ्या. त्यापैकी बऱ्याच मुलांना तरी 60 प्लस मध्ये बरेच जण आहेत नशीब. ओके. आणि बोर्डचा ग्रुपिंग क्रायटेरिया पण क्लिअर आहे बऱ्याच मुलांचा. पण अजून देखील सांगताना थोडंसं वाईट वाटतंय. अजून देखील बरेच मुलं सेकंड अटेम्प्टचा अभ्यास करत नाहीत. फर्स्ट अटेम्प्ट नंतर त्यांनी सोडून दिलंय. यात्रा, जत्रा सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेशनचं कामं म्हणे, या कामासाठी त्यांनी क्लास सुद्धा अटेंड न करणारी मुलं भरपूर आहेत. तुम्ही तसं प्लीज करू नका. या 10 दिवसात उलट आत्तापर्यंत जेवढा केला त्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा आहे. रेस्ट घ्या. तुम्हाला तणाव आला असेल तर, पण त्यातून बाहेर पडायचंय म्हणजे पडायचंय. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी 10 दिवस जीव तोडून काम करायचंय. ऑल द बेस्ट.